अगदी प्रेक्षकांची सुद्धा इथे म्हणजे खूप चांगल्या प्रकारचे सर बोला. हॅलो चिक, हॅलो चिक. आजच्या निर्णायक तिसऱ्या रजनीतील हा पहिला सामना विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बी आणि त्यांचा विरोधात संघ आपण बघत आहोत स्वर्गीय कल्पेश दादा कुर्ले प्रतिष्ठान मस्सा. या दोन टीमच्या दरम्यान लढत. पहिला बॉल डॉट, तदनंतर वाईड. एक्स्ट्रा धाब्यासोबत सध्या खातं खुलं होतं विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बी क्रिकेट संघाचं. लकी ड्रॉ कुपन काउंटर सुरू झालेलं आहे. जे जे क्रीडा रसिक इंटरेस्टेड आहेत, अगदी 100 रुपयाच्या माफक शुल्कात आकर्षक गिफ्ट्स तुम्हाला या लकी ड्रॉच्या माध्यमातून आज अ विनर मिळू शकतात. सो आपण त्या लकी ड्रॉ कुपनचाही आनंद घ्या. लकी ड्रॉ कुपन लवकरात लवकर आपण आपल्या नावे नोंदीत करा. बॅक टू बॅक सेकंड वाईट. सलगची दुसरी अतिरिक्त धाव. पहिली रजनी गाजवली सायशा 11 श्रीगणेश चैन. कालच्या रजनीत वर्चस्व राहिलं जनमान बांदिवलीचं. तर आज देखील MPCA मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनची संलग्न एकंदरीत 10 टीम्स ग्रुप सी मध्ये इन ॲक्शन आपण बघत आहोत. त्यातील निर्णायक आजच्या रजनीतील पहिला सामना. फुलटॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, हवं तसं टायमिंग नव्हतं. बॅटच्या संपर्कात आल्यानंतर बॉल पायावरती आदळतोय. धाव इथे मिळणार नाही. राजला आपण बघत आहोत. फ्रंटलाईन सीमर आहेत स्वर्गीय कल्पेश दादा कुर्ले प्रतिष्ठान मस्सा टीमचे. 2 व्हाईट बॉल आतापर्यंत या षटकात त्याने टाकलेले आहेत. मात्र 2 डॉट बॉलही त्यांच्या स्पेलमधून आलेले आहेत. टेनक्रिक लाईव्ह या ऑफिशियल वाहिनीच्या वतीनं 3 कॅमेऱ्यानिशी या स्पर्धेचं सध्या क्वालिटी विथ द क्लॅरिटी टेलिकास्ट सुरू आहे. ऑनलाईन व्ह्युअर जे आमच्यासोबत जॉईन झाले तर सर्वांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. बॉल तयार होतोय राज. या बनेला फ्लिक ऑफ द रिस्ट. स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे विशाल तरे यांच्या बॅटमधून पहिला विस्फोट. आजच्या निर्णायक तिसऱ्या रजनीतील हा पहिला दमदार देखना फटका. आकर्षक आम्ही कान्होलकर चषक षटकार. या षटकारासोबत सध्या वैयक्तिक विशाल तरे यांचं खातं खुलं होतंय. तर सांघिक धावफलक मात्र मार्गस्थ होत आहे. फलंदाजी करणाऱ्या विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लब मोऱ्याचा पाडा बी क्रिकेट संघाचं 8 ऑन बोर्ड. 8 धावा धावफलकावरती. पाडाजोगा फटका होता, प्रशंसनीय फटका होता. फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटातली ताकद त्या ठिकाणी झोकली विशालनं. बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑफ गुड लेंथ. टप्पा पडल्याबरोबर जो बाउन्स अपेक्षित होता विशालला, तो बाउन्स या बॉलवरती मिळाला नाही. हॅलो चेक. षटकारानंतर आलेला डॉट बॉल सध्या धावफलक स्थिर 8 ऑन बोर्ड. 8 धावा याचबरोबर सध्या स्कोरबोर्डवर. शफल लावून खेळण्याचा प्रयत्न. आता बॅट्समॅनला फॉलो केलेला आहे. वेगवान फुल लेन टाकलाय बरोबर मिडल आणि लेगस्टिक वरून निघालाय बॉल. थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. एक तेरी तो एक मेरी अशा पद्धतीचं क्रिकेट सध्या सुरू आहे. 2 वाईड, 4 डॉट बॉल, 1 सिक्सर. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 8 धावा फ्रंटलाईन सीमर राजनं खर्च केलेले आहेत. स्टील 1 टू गो. नो बॉल सिग्नल करण्यात आलेले. एसडीज ओव्हर स्टेप झालेत आय थिंक. तेच सांगतात पंच योगराज बुटेरे सर. एक एक्स्ट्रा रनात ॲड होईल. विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बी क्रिकेट संघाच्या खात्यात एक्स्ट्रा धावेसहित सध्या टीमची टोटल आपण बघत आहोत. 9 ऑन बोर्ड, 9 धावा दाखल. नेक्स्ट मॅच संदीप 11 डेनोले आणि त्याचबरोबर LG ग्रुप साजई. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतोय. दोन्ही टीमची उपस्थिती गरजेची आहे. ऑन साईडला दिशा दिली. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्कोर लेगला फिल्डर उपस्थित पण मिसफिल्ड.
स्पष्ट नकार मात्र अजय काळेकरनं दिलेला आहे. फ्रीड बॉल होता, त्यावरती धाव आली नाही. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकात दोन्ही टीमसाठी बॅलन्स ओव्हर आपण बघत आहोत, ज्यामध्ये 9 धावेचा स्टार्ट मिळाला विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बी क्रिकेट संघाला. मात्र डॉट बॉल पर्सेंटेज देखील पहिल्याच ओव्हरमध्ये कमालीची वाढलेली आपण पाहिलेली आहे. 2 व्हाईट बॉल आले, 1 नो आला, 1 सिक्सर आला, 5 डॉट. अजय काळेकर की फॅक्टर, बॅकबोन ऑफ टीम विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बी. आता या मॅच कडे त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील. टीम विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बी क्रिकेट संघाच्या पाठीराख्यांना समर्थकांना. सेकंड पॉवर प्ले फार एंड कडून संकेतला आता बॉलिंग मार्कवर इन्व्हाइट केलेलं आहे. फील्ड पोझिशन मध्ये थोडा बदलाव, ऑनसाइडला डीप मध्ये मिड विकेट सेट करण्यात आलेला आहे. समोर लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर आपण बघत आहोत लॉंग ऑन जो अगदी समोर उभा करण्यात आलेला आहे. वायडेश मिडॉन देखील आतमध्ये बॅकवर्ड स्कोर लेग, एक्स्ट्रा कव्हर, बॅकवर्ड पॉईंट एसटी रक्षक आणि त्याची सोबत देतोय शॉट थर्ड मॅन आणि त्याच्या समेत आपण बघत आहोत शॉट फाईन लेगला. यावेळेला पहिलाच बॉल ड्राईव्ह केला, मिडॉनला मिसफील्ड, बॉल थोडा बाजूला गेलाय. एक सिंगल तर बनली आहे. सिंगल धावे सहित सध्या अजय काळेकर यांचं वैयक्तिक खातं खुलं होतंय, तर सांघिक धावफलक मात्र पुढे मार्गस्थ होत आहे. ते बॅटिंग करणारी टीम विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बी क्रिकेट संघाचं 10 ऑन बोर्ड, 10 धावा धावफलकावरती. या खेळपट्टीवरती 73 धावा देखील सहजरित्या चेस होताना आपण पाहिलेल्या आहेत. सो जितक्या धावा तुम्ही बनवाल तितक्या त्या तुमच्या बॉलरसाठी बेनिफिशियल असतील, फायदेशीर असतील. विशाल थोडे शांत संत आहेत. टॉपेज बॉल मागे निघाला, शॉट फाईन लेगला चकून फसून डीप मध्ये. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगानं चाललाय बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लक फॅक्टर ऑन. विशाल तरेच्या बॅट मधून येतोय हा लकी 4 चौकार. कैलासजी कुर्ले यांच्या वतीनं टीम मसासाठी ऑल द बेस्ट आलेलं आहे, त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. या चौकारासोबत सध्या स्कोरबोर्डवर धावा संख्या आपण बघत आहोत 14 ऑन बोर्ड, 14 धावा याचबरोबर धावफलकावरती. सेकंड पॉवर प्ले विशाल यांच्या बॅटमधून चौकार नुकताच आलेला आहे, सो कॉन्फिडन्स त्यांचाही दुणावला असेल. शॉर्ट ऑफ लेंथ हुक करण्याचा प्रयत्न, लाईन इथे खराब आहे, डाऊन द लेग स्टिक, इट इज वाईड. एक एक्स्ट्रा रन आता ऍड होताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावे सहित सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली आहे ती 15 ऑन बोर्ड, 15 धावा याचबरोबर स्कोर बोर्डवर. धावा बनवाव्या लागतील, टार्गेट सेट करावा लागेल विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बी क्रिकेट संघाला. फुलटॉस बॉल हवं तसं टॅमिंग करू शकले नाही, मिड विकेटला फिल्डर मात्र उपस्थित झाले. चांगलं बॅकअप, एकच सिंगल धाव आणि या सिंगल धावेसोबत सध्या स्ट्राईक रोटेट स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत अजयला, तर सांघिक धावफलक मात्र सध्या मार्गस्थ होत आहे विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बी क्रिकेट संघाचं 16 ऑन बोर्ड, 16 धावा याचबरोबर स्कोर बोर्डवर. या वेळेला ड्राईव्ह केल्या बॉल, क्षेत्ररक्षक उपस्थित, कॅच ड्रॉप. आदेश होते त्या ठिकाणी. अजय काळेकर सारख्या विस्फोटक विध्वंसक फलंदाजाला दिले गेलेले हे जीवनदान. थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, हवं तसं टॅमिंग करू शकले नव्हते अजय, हवं तसं मिडलिंग नव्हतं, मात्र साधा सोपा सहज झेल त्या ठिकाणी धरतीला दान होतोय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ पण सध्या त्याचा विरोधाभास या मॅच मध्ये आपण बघत आहोत. एक सिंगल धाव आणि सिंगल धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 17, 17 ऑन बोर्ड, स्टील 2 टू गो. फुलटॉस बॉल आता दिशा दिली आहे, स्वीप डीप मध्ये बॅकअप साठी फिल्डर उपस्थित, चांगलं बॅकअप येतं, एकच धाव. सिंगल पेक्षा जास्त मात्र काही नदेल अधिक काही नसेल. सिंगल धावेसहित स्कोर आपण बघत आहोत सध्या 18, 18 ऑन बोर्ड, स्टील 1 टू गो. 5 बॉल मध्ये आतापर्यंत एकंदरीत 9 धावा संख्येच्या विरोधात स्कोर करण्यात आलेल्या आहेत. विकेटच्या शोधात आहे अजूनही संघ. फुलटॉस बॉल, आता फुलटॉसवर फुल टोल वसूल केलाय, पाठवलाय बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजय काळेकरच्या बॅटमधून पहिला धमाका आजच्या तिसऱ्या रजनीतील, हा दुसरा भव्य षटकार.
यापूर्वी विशाल तरे यांच्या बॅटमधून P1 मध्ये एक सिक्सर आपण पाहिला होता, तर P2 मध्ये अजय काळेकर यांच्या बॅटमधून आणखीन एक सिक्सर आलेला आहे. याचबरोबर ओव्हरची झाली आहे सांगता. सध्या डबल फ्रेममध्ये अँगल आपल्या स्क्रीनवर फुल टॉसवर बरोबर फुल टोल वसूल केलेला आहे. मात्र प्रेक्षकांनी आयोवा जेलसाठी जे एअरबड्स राज मोबाईल्स अँड सर्व्हिस सेंटरकडून देण्यात येत आहेत, ती संधी मात्र गमावलेली आहे. पहिलं षटक राज यांचं 9 धावेचं, संकेत यांचं षटक थोडं मागणं राहिलं कंपॅरिझन टू राज. 15 धावा या षटकात खर्च झालेल्या आहेत. आणि सध्या स्कोर आपण बघत आहोत आफ्टर एंड ऑफ सेकंड ओव्हर, सेकंड पॉवर प्ले 12.00 धाव्याच्या धावगतीने एकंदरीत 24 धावा धावफलकावरती. एसडीच जेडी ग्रुपचे सर्वे सर्वा जयदादा दस आणि त्याचबरोबर सचिनजी काळेकर यांच्या वतीनं षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बीर क्रिकेट संघाच्या फलंदाजांकरता. दोन षटकात 24 धावा बनलेल्या आहेत. इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन या मॅच मध्ये आपण बघत आहोत. 10 चेंडू 12 धावेचं विशालचं, तर 3 चेंडूत 8 अजय कालेकरनं बनवलेले आहेत. सध्या आपली साईड स्क्रीन देखील ऑन झालेली आहे. ऑनलाईन व्ह्युअर्स देखील हळूहळू आता 10 क्रिकेट वाहिनीच्या वतीनं या स्पर्धेला अधिकचा भरघोस प्रतिसाद देऊ लागलेले आहेत. त्या सर्वांचं स्वागत आहे. चला, वेळ जास्त खर्च होतोय. टीम मसा लक्ष सुद्धा 11 मिनिटं आतापर्यंत तुम्ही वापरात आणलेली आहेत. 9 मिनिटात कुठल्याही प्राप्त परिस्थितीत तुम्हाला उर्वरित 2 षटकं हे टाकून पूर्ण करावेच लागतील. पहिला बॉल अर्ध्या विकेटवर टाकलाय, हुक केलाय, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे विशाल तरेचा विस्फोट. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय, निखिलचं स्वागत केलंय, ते 4 धावेने चौकार. या चौकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 28 ऑन बोर्ड. 28 धावा याचबरोबर धाव फलकावर. प्रॉपर पोझिशन मध्ये आले. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल, त्याला फक्त दिशा दिली. गोलंदाजाच्या गतीचा वापर करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केलाय तो आघाडीसाठी विशाल तरेनं. आणि या 4 धावेसोबत एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली आहे ती बिनबाद नाबाद 28 धावा. आणखीन एक शॉर्ट ऑफ लेंथ होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅकअप आलेला आहे. यावेळेला बाउन्स चांगला पाहायला मिळाला पहिल्या चेंडूच्या तुलनेत. त्याच कारणासह हवं तसं टायमिंग, हवं तसं मिडलिंग विशाल करू शकले नाही. चौकारानंतर आलाय डॉट बॉल होते छोटेखानी कमबॅक गोलंदाज निखिल कडून. सध्या धावा असतील 28. यावेळेला दिशा दिली आहे, शफल झाले होते ऑफ टर्मच्या बाहेर. हवं तसं प्रॉपर टायमिंग नव्हतं, प्रॉपर मिडलिंग नव्हतं. मात्र एक सिंगल धाव रोखता आली नाही. सिंगल धावेसहित एकूण धावसंख्या धावफलकावरती सध्या अंकित होती ती 29 धावा धावफलकावरती. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतोय. LG ग्रुप साजाई कॅप्टन आणि त्या सोबतीनं संदीप 11 डेनुली टीम कॅप्टन. बी गेटिंग रेडी बॉयज. अजय काळेकर ऑन स्ट्राईक. त्याला गेलेलं जीवनदार आता किती बोचणारं ठरेल या मॅच मध्ये टीम मसाला हे देखील पाहण्याजोगं असेल. बॅकफुटवर गेले, पूल करण्याचा प्रयत्न, बॉल अवे, झेलची संधी. स्वतः गोलंदाज पोहोचला होता परंतु कॅच ड्रॉप. सेकंडचा कॉल, चान्स घेतलाय अजयनं आणि स्ट्रायकर एंडला तितक्याच वेगानं तो पोहोचला की नाही त्यासाठी मात्र स्कुर्ले गंपायर कडून तिसऱ्या पंचांची मदत आता घेण्यात आलेली आहे. टीव्ही एम्पायरचा सपोर्ट आपल्याला घ्यावा लागेल. बॅट्समन इज सेफ. 2 धावा मात्र इझिली कंप्लीट होतील.
2 धावा अजयला मिळतं या सामन्यात दुसरं जीवनदान. यावलेला नो लुक स्टाईल पाठवलाय बॉल, हाफ ट्रॅकर अर्ध्या विकेटवर टाकलाय आणि अर्ध्या विकेटवर टाकलेला बॉल कसा सोडेल अजय काळेकर. सुटलेला झेल आणि तदनंतर त्याची तलपलेली फलंदाजी, युजिट सिक्सर. यावेळेला थोडा खाली राहिला बॉल, टप्पा पडल्याबरोबर निघालाय थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची झाली सांगता आणि याचबरोबर ओव्हरची देखील झाली समाप्ती. 3 षटकात बनला गेला 37-37. काही सन्मान आहेत जे यानंतर आपण मुख्य मंचावरती संपन्न करतोय. सुयोगजी जोशी यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य मंचावरती संपन्न होतोय. दिलीप भाऊंच्या शुभ हस्ते त्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. सुयोगजी जोशी यांचा सन्मान होतोय. सुयोगजी जोशी यांचा सन्मान होतोय. तदनंतर योगेशजी कुर्ले आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान होतोय. योगेशजी कुर्ले यांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य मंचावरती सन्मानित करत आहोत. तदनंतर गोटीरामजी घागस आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित झाले आहेत. दादांचाही सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करत आहोत. तीन षटकात 37 धावा बनलेल्या आहेत. अजय कालेकरच्या ड्रॉप केलेल्या 2 कॅचेस, तदनंतर त्याची भरलेली फलंदाजी. आतापर्यंत चांगला उपद्रव या मॅच मध्ये त्याने केलेला आहे, परंतु अजूनही 12 चेंडू 2 षटक बाकी आहेत. सेकंड स्पेल मध्ये राजला इन्व्हाइट केलेलं आहे. यानंतर मोहितजी कुर्ले आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, त्यांना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करत आहोत. चला, वेळ जास्त खर्च होतोय. स्वर्गीय कल्पेश दादा कुर्ले प्रतिष्ठान मसा, थोडी घाई अपेक्षित आहे. 16 मिनिटं आतापर्यंत वापरात आणलेली आहेत. 4 मिनिटात तुम्हाला षटक टाकून कंप्लीट करायचं आहे. पहिला बॉल फुल टॉस, विकेट किपर बेट झाले. शॉर्ट फानलेगला बॅकअप आलाय. एक सिंगल धाव आता मिळताना दिसेल. सिंगल धावेसोबत सध्या स्ट्राईक रोटेट स्कोरबोर्डवर टोटल आपण बघत आहोत 38-38. यानंतर ललितजी कुर्ले आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण संपन्न करत आहोत. ललितजी कुर्ले यांचा सन्मान आम्ही कांडोलकर चषकाच्या निमित्तानं मुख्य मंचावरती संपन्न होतोय. यावलेला बॉल बेट झेलची संधी, टॉपेज आणि अखेर अजय कालेकर बाद होतोय. पहिला हादरा बसलाय, पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय तो राजनं. अजय कालेकर बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का. साहिल रोठे मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं संपन्न होतोय. साहिल रोटे यांचा सन्मान सध्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. कुंदन कुर्ले मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान होतोय. फुल टॉस बॉल दिशा दिली आहे डीप मध्ये, बॅकवर्ड स्कोरलेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. थोडा वेळ घेतला फिल्डरनं, एक सिंगल बनले. सेकंड साठी चान्स घेतलाय करणनं आणि आता नॉस्टा करणला विशाली तितक्याच वेगानं पोहोचलेले आहेत, परतलेले आहेत. पंचांचा नो बॉलचा सिग्नल आलेला आहे. ओव्हरस्टेप झालेत आय थिंक एसडीज, तेच कन्फर्म करतायत पंच. नो +2 या अतिरिक्त 3 धावा ऍड होतील आणि या 3 धाबेनिशी मात्र धावसंख्या दाखल करती एकूण अंकित झाली ती 41 ऑन बोर्ड.
41 धावा सध्या स्कोरबोर्डवर. नेक्स्ट बॉल फ्रीट. आता संधी बनली आहे ती फलंदाज करणला. अनिश कुर्ले आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान होतोय. फ्रीट बॉल, त्यावर क्लीन बोल्ड. धाव हवी आहे, प्रयत्न केलाय करणनं आणि आता तो यशस्वी होतोय विशालचा. विशाल फार वेगानं आले होते, त्याच काळासह लास्ट मोमेंटला त्यांनी स्वतःला झोकवलं, परंतु बेल्स ऑलरेडी डिसलॉक झाल्या होत्या. बेलच्या जवळ बॅकअपसाठी यष्ट्यांच्या लगत कोणी उपस्थित नव्हता. अगदी आरामशीररित्या देखील ही सिंगल कंप्लीट झाली असती, इतकी धडपड करण्याची काही गरज नव्हती. साहिल बोंडिवले मुख्य मंचावरती उपस्थित झाले, त्यांनाही आपण सन्मानित करतोय. साहिल बोंडिवले यांचा सन्मान सध्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. त्याचबरोबर संकेत चौधरी यांचाही सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण संपन्न करतोय. बॉल अबेत, झेलची संधी बनली आहे आणि अखेर दुसऱ्या प्रयत्नात तिचा स्वीकार. फलंदाज बाद. राजला मिळतं या षटकातलं दुसरं सुयश. अजयच्या पाठोपाठ आता माघारी परततोय करण. फलंदाज बाद. सौरभ कुर्ले क्रीडानगरीत उपस्थित आहेत, विनंती आहे या मंचावरती आपलंही सहर्ष स्वागत आहे. सौरभ कुर्ले क्रीडानगरीत उपस्थित आहेत, विनंती आहे या मंचावरती आपलंही सहर्ष स्वागत आहे. विशाल बाद होते. दिस इट इज बेग युअर पार्टनर. स्कोर सध्या आपण बघत आहोत 42-42. 42ला विकेट 2 पडलेले आहेत. नवीन बॅटर सॅम म्हात्रे अर्थातच समीर सध्या बॅटिंगसाठी दाखल होतोय स्टॅकर एंडला. लाईन पाहावी लागेल. एसडीएस डाव्या स्टिकला सोडून चाललाय बॉल. इट इज वाईड. शैलेश कुर्ले यांना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण मुख्य मंचावरती सन्मानित करत आहोत. शैलेशजी कुर्ले यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं संपन्न होतोय. स्कोर 42-42. लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेला लाईन पाहावी लागेल. इट इज वाईड बॉल. बॅक टू बॅक सेकंड वाईड. स्कोर सध्या 44. 44 धावा सध्या आपण बघत आहोत स्कोर बोर्डवर. सलग 3 षटकार. जयदादा दस, सचिनजी काळेकर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. बॅटिंग करणाऱ्या टीमला ही संधी आहे. कमी गतीने टाकलेला बॉल, लेंथ लवकर पिक केली. यावेळेला केलाय हवाई हल्ला, मात्र क्षेत्ररक्षकाची तितकी जबरदस्त कामगिरी आपण बघत आहोत. 100% एफर्ट आणि कमिटमेंट देत असताना आपण बघत आहोत वाडिश लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला. रिप्ले आपण पाहूयात विदर्भ टेलिकास्ट टीम. चांगलं टॅमिंग जुळलं होतं, चांगलं कनेक्शन, चांगलं मिडलिंग, मात्र क्षेत्ररक्षकाची टीममध्ये तितकी जबरदस्त कामगिरी. गुड एफर्ट. अगदी सीमारेषेच्या नजदीक बॉलला आतमध्ये ढकलण्यात क्षेत्ररक्षक यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा मात्र मिळत आहेत सॅमला. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, लाईन इथे मिस केले डाऊन द लेग स्टिक. आणखीन एक वाईड बॉल आता टाकला या ओव्हरमध्ये तो गोलंदाज राजनं. एक्स्ट्रा धावा राजच्या स्पेलमध्ये आतापर्यंत भरपूर आपण पाहिलेल्या आहेत. पहिल्या षटकात त्यानं 2 वाईड 1 नो टाकला होता. या षटकात आतापर्यंत 3 वाईड आणि 1 नो बॉल त्यानं टाकलेला आहे. तर एकंदरीत सांघिक धावफलक आपण बघत आहोत ते 47. कमी गतीने टाकलेला फुल टॉस आणि त्या फुल टॉसला पिक केलाय, पाठवलाय डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. समीर म्हात्रेचा हा जबरदस्त भीमटोला, वज्रटोला षटकार. या षटकारासोबत सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली ती 53. 53 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 2 विकेटच्या मोबदल्यात. 2 चेंडू 8 धाब्याचं योगदान सॅम म्हात्रेचं. करण 2 चेंडू 3 धाब्याचं योगदान देत आहेत.
चौकार येतोय, चौकारानं मात्र झाली ती निर्णायक चौथ्या षटकाची सांगता. एंड ऑफ फोर्थ ओव्हर 4 षटकात एकंदरीत धावासंख्या धावफलकावरती बनली गेली ती 57, 57 धावा. चार षटकात 57 धावा सध्या स्कोरबोर्डवर. शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत रोहनवरती आता निर्णायक चौथ्या षटकात राज खर्चिक झाल्यानंतर पाचव्या षटकात जबाबदारी दिलेली आहे. पहिलाच बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक जवळपास कोणी उपस्थित नाही, स्वतः गोलंदाज पोहोचले होते, मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न तो अपयशी राहिलेला आहे, असक्षम राहिलेला आहे, अयशस्वी राहिलेला आहे. तोपर्यंत मिळत आहेत त्या 2 धावा करण नाडे त्याच्या सोबतीनं टीम विघ्नता स्पोर्ट्स मोऱ्याचा बाडा बी क्रिकेट संघाला. आणि या 2 धावेसोबत सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली आहे ती स्कोरबोर्डवर 59 ऑन बोर्ड, 59 धावा. याचबरोबर सध्या आपण बघत आहोत स्कोरबोर्डवर फुलटॉस बॉल बॅकफुटवर गेली, दिशा दिली आहे, डेलिकेट टच, गॅपमधून काढलाय बॉल, शॉट तडम्यानला क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या दरम्यान चांगली कामगिरी करतायत. बॉलला आतमध्ये ढकलण्यामध्ये मात्र ते यशस्वी होत आहेत. तोपर्यंत 3 धावा मात्र सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. 3 धाबे निश्चित सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली आहे ती 62 ऑन बोर्ड. 62 धावा सध्या याच बरोबर स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत. सबीर म्हात्रे सध्या स्ट्रायकर एंडला इन्फॉर्म बॅटर. लाईन पाहावे लागेल, वेल लेफ्ट, वेल जज, वाईट बॉल, गाईडलाईनच्या बाहेर चेंडू आपण बघत आहोत. मिळेल ते एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 63, 63 धावा सध्या स्कोर बोर्डवर. पहिल्या डावाचे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. स्विच इट, स्विच अँड स्वीट इट, निघालाय बॉल डायबर्ट झाल्यानंतर थर्ड बॅन सीमारेषेच्या बाहेर, स्विच अँड स्वीट इट. समीर म्हात्रे यांच्या बॅटमधून आणखीन एक पाण्याजोगा फटका, प्रशंसनीय फटका, चौकार. या चौकारासोबत सध्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली ती 67, 67 धावा सध्या स्कोर बोर्डवर. आघाडीसाठी विशालचं 18 धाब्याचं योगदान, अजयचं 16 धाब्याचं योगदान. मात्र समीर यांनी आक्रमक पवित्रा पहिल्या चेंडूपासून आत्मसात केलेला आहे. पहिल्या बॉलपासून या मॅचमध्ये काउंटर अटॅक त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेला आहे. या वेळेला बॅट चिकडा, बॉल हवेत, यष्टीरक्षक उपस्थित, चांगलं जजमेंट, झेल संपादित होतोय. आणि अखेर आता या मॅच मध्ये तिसरा आद्रा बसलाय तो बॅटिंग करणाऱ्या विघ्नता स्पोर्ट्स मोऱ्याचा बाडा बी क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. नवीन बॅटर नागेश बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्कोर जर पाहिला तर सध्या 67, 67, स्टील 2 टू गो. पहिल्या डावाचे 2 बॉल अजूनही बाकी. या वेळेला राऊंडी विकेटनं टाकलेला बॉल विथ अँगल जास्त बाहेर निघाला, ते सांगतात पंच प्रवीण विशेष सर. आणखीन एक एक्स्ट्रा रन आता ऍड होईल बॅटिंग करणाऱ्या विघ्नता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बी क्रिकेट संघाच्या खात्यात. आणि एक्स्ट्रा धावेचे स्कोर आपण बघत आहोत सध्या 68, 68 धाबा. चला नेक्स्ट मॅच कॅप्टन रिपोर्टिंग करा टॉस करता. LG ग्रुप साजई आणि त्या सोबतीनं संदीप 11 डेनोली. झेलची संधी आणि ती आता स्वीकारली आहे यष्टी रक्षकानं. रोहननं दुसरा झटका या षटकात दिलाय. बॅक टू बॅक विकेट त्यानं काढलेले आहेत. आणखीन एक हांद्रा, आल्या पावली माघारी परत आहेत नागेश. आणखीन एक फलंदाज बाद.
तर दाखल होताना पाहायला मिळत आहेत भावेश. 68 धावा सध्या स्कोरबोर्डवर. बॅक टू बॅक 2 विकेट गमावलेले आहेत. पार दॅन 70 पेक्षा जास्त धावा दाफलकावरती उभारल्या जातील का हाही प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. फुलटॉस बॉल हवं तसं टायमिंग नव्हतं. एक सिंगल बनली. सेकंडचा कॉल. चान्स घेतलाय बाबेशनं. मिसफिल्ड बॉल निघालाय. तो क्षेत्ररक्षकाच्या बाजूने त्याला हुलकावणी देत मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती शेवट गोड होतोय. शेवट समर्पक होतोय. येतोय तो चौकार भावेच्या बॅटमधून. पहिला डाव संपलाय. बनल्या गेल्या 72 आणि विजयासाठी 73 धावेचं टार्गेट सेकंड इनिंगमध्ये चेस डाऊन करावं लागेल. विघ्न अर्थ स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बी विरुद्ध खेळत असताना स्वर्गीय कल्पेश दादा प्रतिष्ठान मस्सा क्रिकेट संघाला. 73 इज द टार्गेट. विनायकजी डमणे, माजी सरपंच संजयजी गागस आणि त्या समवेत सतीशजी गायकवाड उपस्थित झाले. तीनही मान्यवरांना विनंती आहे या मंचावरती आम्ही कानोलकर चषकाच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. चला यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतो. एलजी ग्रुप साजाई कॅप्टन रिपोर्टिंग करा. योगेशजी कुर्ले यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस आपण कव्हर करतोय. ऑलरेडी संदीप इलेव्हन डेनोलीचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. एलजी ग्रुप साजाई कॅप्टन. सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडायच्या आज जर आपली उपस्थिती लाभली नाही तर समोरील उपस्थित टीमला टॉस विन डिक्लेअर केला जाईल. आणि त्याचबरोबर मग जितका जास्त वेळ तुम्ही घेताय ॲज पर मॅनेजमेंट कमिटी डिसिजन रन्सची किंवा बॉलची जी काय पॅनल्टी तुम्हाला डिक्लेअर होईल त्या पॅनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल. ही सूचना लक्षात घ्या एलजी ग्रुप साजाई. चला ओपनर्स पाठवा. स्वर्गीय कल्पेश दादा कुर्ले प्रतिष्ठान मस्सा. 73 इज द टार्गेट. 73 धावा या मैदानावरती सहजरित्या चेस होत आहेत. आजवर 2 रजनींमध्ये 73 धावा तर सहजरित्या चेस होताना आपण पाहिलेले आहेत. यासाठी सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडायच्या आत जर एलजी ग्रुप साजाईचे कॅप्टन किंवा प्रतिनिधी उपस्थित झाले नाही तर टॉस विन डिक्लेअर दिलं जाईल संदीप इलेव्हन डेनोलीला. आणि तदनंतर जर सामना संपल्यानंतरही जर आपली उपस्थिती लाभली नाही तर मग जी काही पॅनल्टी असेल रन्सची असो बॉलची असो तिचाही सामना तुम्हाला करावा लागेल. ही सूचना लक्षात घ्या. 73चं टार्गेट. दुसरा डाव सुरू होतोय. करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव. ऐकूयात श्रवणजी धुमाळे यांचा आवाज. थँक्यू. सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल समोरच्या दिशेनं आपण फटका एक्झिक्यूट केला होता. व्ही शेपमध्ये फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून क्रिकेटमधला सर्वात सेफ शॉट आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती पहिला देखणा
आणि सौंदर्यशाली चौकार. संदीप 11 डेनोली या टीमला खऱ्या अर्थानं टॉस विन दिला जातोय आणि त्यांचा डिसिजन देखील आपण पाहिलं. क्षेत्ररक्षण स्पीकरला इन्व्हाइट केलं अगेन्स्ट टीमला बॅटिंगसाठी. इथे देखील खोलवट टप्प्याचा बॉल, भरपूर चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वेगवान हा बॉल, मैदानाच्या आतमध्ये एक चांगली लढत, चांगला संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. मोऱ्याचा पाडा बनाम म्हसा या दोन टीमच्या दरम्यान हे क्रिकेटचं घमासान महायुद्ध आपण एन्जॉय करताय. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये तब्बल तुषार आणि गणेशला आपण पाहता. 73 धाव्यांचा पाठलाग सध्याच्या घडीला सुरू आहे. मसा टीमचा आपण पाहता. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये, मिडॉनमध्ये फिल्डर नाही आहे. ऑर्थोडॉक्स वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर एक कंप्लीट, दुसरीचा चान्स होता बट अखेर शेवटच्या क्षणाला दुसरीचा धावाचा प्रयत्न खऱ्या अर्थानं नकार दिला. शेवटच्या क्षणाला एकच मिळाली आणि एकाच्या मदतीने धावफलक 5 अंकावरती. सुरुवात ही जबरदस्त करावी लागेल कारण लक्ष मोठं आहे, पण मसा हे नाव तरी कुठे छोटं आहे. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये मोठा करावा लागेल. हो, इथे देखील ड्राईव्ह करायचा प्रयत्न, सॉफ्ट अँड ऑफ ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. मिड ऑफ मध्ये फिल्डर, चांगली फिल्डिंग, आला डॉट. पहिल्या बॉलवरती बाउंड्री आली, त्यानंतर दुसरा बॉल लगेचच डॉट फेकला गोलंदाज समीरनं. तिसऱ्या बॉलवरती चिकी सिंगल आली आणि आता हा देखील बॉल आला मैदानाच्या आतमध्ये डॉट. म्हणजे डॉट पर्सेंटेज सध्याच्या घडीला वाढवत असताना गोलंदाज समीर. नेक्स्ट बॉल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान तुकारामजी नामदेवजी देसले साहेबांचे इथे शुभागमन होते आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. चला बॅटची बाहेरची एज आहे, बाहेरची एज, बॉल मागे, विकेट कीपर डाऊन द बॉल. काय जबरदस्त कॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली आहे. ब्युटिफुल कॅच सध्याच्या घडीला विकेट कीपरच्या माध्यमातून. पहिला फलंदाज बाद, टीम मसा संघाला धक्का पहिला. याच दरम्यान माधू ठाकरे साहेबांचं देखील इथे शुभागमन होते. त्यांचं देखील आम्ही कानोलकर चषक 2026च्या वतीने आपण सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. जमलेल्या तमाम मान्यवरांचं, सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही कानोलकर चषकाच्या वतीने सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा गौरवाची, स्पर्धा परंपरेची, स्पर्धा संस्कृती जपणारी. अर्थातच निमित्त फक्त एकच, आम्ही कानोलकर चषक 2026. चला, पावलेलमध्ये फक्त आणि फक्त 9 खेळाडू विराजमान व्हायचे, अन्यथा त्याऐवजी दुसरे कोणतेही खेळाडू नको आहे. लगेचच त्या टीमच्या अगेन्स्ट कारवाई केली जाईल. क्वालिटी क्रिकेट आपण एन्जॉय करता मैदानाच्या आतमध्ये. आम्ही कानोलकर चषक या स्पर्धेमध्ये आपण पाहता. या गुलाबी थंडीमध्ये ही स्पर्धा एन्जॉय करताय. फुल टॉस बॉल आहे, हुक करायचा प्रयत्न, बॉल मागे, अगदी विकेट कीपरच्या मागे, शॉट फाईन लेग, फिल्डर पोहोचला होता बट बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॅकअप आलाय, बॅकअप मैदानाच्या आतमध्ये. DRS खऱ्या अर्थानं हाईट फॅक्टर साठी तडंपार रेफर करण्यात आलाय. ॲडव्होकेट लक्ष्मणजी म्हात्रे साहेबांचं देखील इथे शुभागमन होतं. त्यांचं देखील आम्ही कानोलकर चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आता हाईट फॅक्टर मॅटर करतोय का या बॉलवरती हे पाहिलं जाईल. टँक्रिक लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून आपण करूयात. कंट्रोल रूम मध्ये चेक. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत भानुदाजी देसले सर आमच्यासोबत जोडले गेलेत. वेस्ट साईडच्या वरती जर बॉल असेल तर नक्कीच ICC नियम क्रमांक 21 लागू होईल, बट वेस्ट साईडच्या जर खाली बॉल असेल तर फेअर डिलिव्हरी दिली जाईल. तर्क वितर्क लावले जातात, कंट्रोल रूम मध्ये चेक केलं जातं. टँक्रिक लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून आता कंट्रोल रूम मध्ये केलं जातं चेक. यस, फेअर डिलिव्हरी. स्टेप आउट झाला होता, फुटवर्कचा वापर बॅटरने केला होता. यस, नेक्स्ट बॉल. हो, यावेळी देखील बॅटची टॉपेज, बॉल मागे चालला, विकेट कीपर पोहोचतो. चांगले फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये, अप्रतिम फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये विकेट कीपरचे आपण पाहिले. चालाकी. ओव्हर नंबर 2चा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे.
इथे समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये एनफिल्डच्या वरून इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर जनरेट केली. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा पहिला देखना सौंदर्यशाली रुबाबदार खणखणीत दर्जेदार चौका. टीमच्या टोटलचा जर विचार करायला गेला तर धावफलक डबल डिजिटमध्ये दुहेरी अंकामध्ये 11 लावन ऑन बोर्ड 11 धावा. गुडलेन बॉल इथे देखील समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. आता इंडिया गेटच्या मधून बॉल फरार बाउंड्री लाईनच्या बाहेर जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमा रेषा पार. अजून एक नेत्रदीपक चौका. पाहायला मिळाला तंत्रशुद्ध फटका, टेक्निकल शॉट बाय बॅटर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. वन्स अगेन अनदर पिकअप शॉट, सलगचा दुसरा चौका. स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा सन्मानाची आहे. कानोल गावाच्या अभिमानाची स्पर्धा आपण पाहता आणि या स्पर्धेमध्ये खेळाडूंसाठी पारितोषिक आहेत आणि बऱ्याचशा प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक आहेत. आयवाझेलसाठी एअरबड आता खऱ्या अर्थाने आम्ही कानोलकर चषकाच्या वतीनं दिले जातील. प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. आता जो प्रेक्षक वर्ग बाउंड्री लाईनच्या बाहेर आयवाझेल कंप्लीट करेल त्या प्रेक्षकाला एअरबड्स आयोजन कमिटीच्या माध्यमातून दिले जातील. भरपूर चांगलं आयोजन, भरपूर चांगलं नियोजन, नीट नेटकं आणि प्रामाणिक हे आयोजन आपण नक्कीच या मैदानाच्या चौफेर बाजू पाहता. होल नंबर 2चा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकांच्या अंतिम धावफलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये 19. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये होता, थेट प्लॉटच्या बाहेर. लुक त्या ताराप्रमाणे बॉल डोळ्यांच्या नजरे आड. चेंडू सीमा पार, ठोकला षटका. पहिलाच बॉल वरती केले भाऊ. स्वागत स्वैग से नहीं तो अभी सिक्सर से करेंगे सबका स्वागत हे सांगत असताना बॅटर गणेश. स्लोवर 1 बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता, पूल करायचा प्रयत्न, क्रॉस बॅटेरा फटका एक्झिक्यूट केला होता. डीप मिड विकेट मध्ये फिल्डर फर्स्ट बाउन्स वरती बॉलला कॅरी करतोय. नॉन स्ट्राइक एंडला होईल थ्रोपैकी, तत्पूर्वी मिळेल सिंगल. सर्कलच्या बाहेर तब्बल 5 फिल्डर आपण पाहताय. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, ऑर्थोडॉक्स वाइडिश लॉंग ऑन, वाइडिश लॉंग ऑफ आणि एक कव्हर पॉइंट रिझन मध्ये फिल्डर. सर्कलच्या बाहेर, सर्कलच्या आतमध्ये शॉट कव्हर पॉइंट, गली शॉट, थर्ड मॅन शॉट फाईन आणि मिड ऑफ मध्ये फिल्डर. इथे देखील गुड लेंथ बॉल होता, समोरच्या दिशेला लॉफ्ट एडिट करायचा प्रयत्न, लॉंग ऑन ऑफ फिल्डर फर्स्ट बाउन्स वरती. पुन्हा एकदा बॉलला कॅरी ॲक्युरेट थ्रोपैकी मैदानाच्या आतमध्ये. कलेक्शन मध्ये थोडीशी चुकी झाली गोलंदाजच्या माध्यमातून, बट बॉलला अडवलाय. आता इथे देखील एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये, इथे देखील मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 27, टोटल 27 आपण पाहता. पहिला बॉल वरती षटकार, त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती सलग 2 सिंगल. अजयच्या अगेन्स्ट आता बॅटर पुन्हा एकदा तयार, तो म्हणजे गणेश आणि निखिल ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. स्लोवर वन, इथे लोवर फुल टॉस होता, क्रॉस पॅटेट, आडवा बाटचा हा कडवा प्रहार. फिल्डरला उलकावणी देत बॉल निघून चालला थेट सीमा रेषा पार, चौका. क्रॉस बाटेला फटका एक्झिक्यूट केला, स्वीट साऊंड ऑफ द बॅट.
इथे देखील चपराक लगवायचा प्रयत्न डीप मिड विकेटला फिल्डर कार्पेटच्या सायना फटका एक्झिक्यूट केला. एक कंप्लीट दुसरीचा चान्स घेतलाय. दुसरीचा प्रयत्न आता राहिला यशस्वी. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. रमेश दादा कुर्ले आणि योगेश दादा घरत या दोन्ही मान्यवरांचं इथे शुभागमन होत आहे. त्यांचं देखील आम्ही कानोलकर चषक 2026च्या वतीनं या रजनीमध्ये आपण सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. दोन धावा इथे कंप्लीट होतात आणि दोनच्या मदतीनं टीमची टोटल 33 मॅजिकल इक्वेशन मध्ये 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे आणि तिसऱ्या षटकामधील शेवटचा एक अंतिम बॉल. स्टील 1 to go लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. षटक क्रमांक 3 मधील आता अजय साहा शेवटचा बॉल आपण पाहता. स्ट्रायकिंगला बॅट्समन गणेश. अंतिम बॉल शॉट ऑफ लेथ. इथे खऱ्या अर्थानं बॅटर बीट झाला आणि बॉल न घेतल्या थेट एस्टानचा वेध. लाकूड तोड गोलंदाजी. बेल्स उखाडत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज होईल बाद. क्लीन बोल्ट दांडी गोल. बॅटर गणेश OUT बॅटरा. स्पर्धा भरपूर चांगली आपण पाहता. ज्या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी खऱ्या अर्थानं 2 व्हीलर बाईक, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी देखील स्पोर्ट्स बायसिकल आहे. एक प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी. लकी ड्रॉ साठी देखील स्पोर्ट्स बायसिकल आहे. म्हणजे बरेचसे पारितोषिक आम्ही कानोलकर चषकामध्ये आपण पाहताय. पाहता क्षणी प्रेमात पडावं अशी स्पर्धा आपण एन्जॉय करताय. ऑनफिल्ड अंपायर प्रवीणजी विशे सर, मुख्य पंचांच्या भूमिकेत, लेग अंपायरच्या भूमिकेत मॅन फ्रॉम भोई गावाचे आणबान शान. बघा वेळेचं बंधन आहे. विनंती असेल आपण स्पीडअप करा. योगीराज बुटेरे सर आपण पाहताय. चला थोडीशी घाई करा. थोडंसं फास्टली क्रिकेट खेळा विनंती असेल. कारण आज मॅचेस सुरू होण्यासाठी थोडासा डिले झाला. सो आपल्याला कमी वेळामध्ये जास्त मॅचेस कव्हर करायचे आहेत. पहिलाच बॉल. पहिल्या बॉलवरती संधी निर्माण केली. ट्रॅप रचला, जाळं रचलं लॉंग ऑफला आणि त्या जाळ्यामध्ये अडकवलं या वाघाला. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागला 3रा. जर मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ कानोल व स्वर्गीय रुपेश दादा कंटे यांच्या स्मरणार्थ आम्ही कानोलकर चषक आपण एन्जॉय करता. या स्पर्धेमध्ये गेले 2 दिवस, गेल्या 2 रजनीमध्ये भरपूर चांगलं क्रिकेट आपण पाहिलं. आजचा दिवस क्रमांक 3रा, तिसरी रजनी आपण एन्जॉय करता आणि तिसऱ्या रजनीमध्ये आजच्या दिवसामध्ये, आजच्या रजनीमध्ये विशेष आकर्षण म्हणजे खऱ्या अर्थानं प्रेक्षकांसाठी देखील एक मेजवानी. म्हणजेच आज ऐतुंग माता प्रसन्न कुमार दक्ष गोपीनाथ तुंगे व स्वर्गीय सोन्या ग्रुप टेंबरे कर्जत यांच्या घरचा साज. ज्या बैलांना महाराष्ट्र गाजवला. महाराष्ट्र केसरी, कर्जत केसरी, श्रीनाथ केसरी आणि पुशेगाव हिंद केसरी. अर्थातच टेंबरेकरांच्या घरचा साज गोविंदा देखील आपण आजच्या रजनीमध्ये या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. स्लोवर वन या वेळेला
लो व फुल टॉस होता. सन्मान्य श्री रमेशजी कुर्ले साहेब आपल्यासोबत जोडले गेलेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी भरपूर आर्थिक सहकार्य लाभलंय. त्याबद्दल त्यांचा देखील आम्ही कानोलकर चषकाच्या वतीने आम्ही मनाच्या अंतकरणापासून विशेष मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. शॉट ऑफ लेन बॉल उकरायचा प्रयत्न, फटका मिस टायमिंग आहे. शॉट फाईन लेगचा फिल्डर डाऊन द बॉल, कॅच ड्रॉप झाली. फिल्डरला उलकावणी दिली, फिल्डरला चकमा दिला आणि बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप चौका. कॅच देखील ड्रॉप झाला, बाउंड्री देखील आली. म्हणजे तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती राहिलं धोपाटणं. ही स्थिती सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये टीम मोराचा पाडा संघाच्या माध्यमातून. बाउंड्री आली आहे. ओहा, इथे ओव्हर पिच स्लॉट मध्ये होता, ते प्लॉटच्या बाहेर पाठवत असताना स्वीट साऊंड ऑफ द बॅट या काळ्या रात्रीला खऱ्या अर्थानं सल्लामी देणारा क्रॅकिंग सिक्सर. आणि साजई आपण आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी लगेचच करायची. मॅच कंप्लीट झाल्यानंतर डेनोली टीम आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आणि साजई टीम आपण देखील आपले सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल करायचे. लक्ष 73चे बनल्यात, धावा 45. आता धावा अजूनही या मॅचमध्ये करायचे आहेत. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी धावा करायच्यात 28. 28 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम लास्ट 6 डिलिव्हरीज. सामोर 28 ची गरज. पहिला बॉल फटका मिस टायमिंग, विकेट कीपर डाऊन द बॉल. जबरदस्त कॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली. धक्का लागलाय या मॅच मध्ये तब्बल 4था टीम मसा संघाला. आता समीकरण शेवटचे 5 बॉल विजयासाठी धावा करायच्या 28. चला डेनोली टीम, विनंती असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर या. आपल्यासाठी देखील चेअर्स सजवण्यात आल्यात. ऑर्गनाइज टीमच्या माध्यमातून आपण देखील त्या चेअर्सवरती विराजमान व्हायचं आहे. या दरम्यान सोपानजी गरज साहेब आणि हर्षदजी पष्टे साहेबांचं इथे शुभाग म्हणत आहे. त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. वेलकम ऑल ऑफ यू. जमलेला तमाम मान्यवरांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. 5 मध्ये 28. नेक्स्ट बॉल. इथे देखील गुड लेन बॉल आपण पाहिला. टप्पा पडल्यानंतर हलकासा राईज झाला, बॉल आला डॉट. बघा, मॅच कंप्लीट होण्याच्या आधी ऑनगोईंग मॅच कंप्लीट होण्याच्या आधी अगदी मैदानामध्ये जे क्षेत्ररक्षण आहेत ते फिल्डर्स मैदानाच्या बाहेर येण्याच्या आधी टीम डेनोलीला खऱ्या अर्थानं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर यायचं. डेनोली टीम या आपण सातत्यानं आपल्याला पुकार दिला जातोय. जाऊयात आपण पुन्हा एकदा ऑनगोईंग मॅचच्या दिशेने. जिथे मॅच आपण पाहताय मस्सा बनाम मोराचा पाडा या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आपण पाहता. आता 3 मध्ये 28 करायच्यात. जणू का बॅटरला डॉमिनेट केलं जातं. इथे देखील भरपूर चांगली डिलिव्हरी, अचूक टप्पा. सोपानजी घरत साहेब आपल्यासोबत जोडले गेलेत आणि सोपानजी घरत साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एक स्पोर्ट्स बायसिकल देखील आम्हाला लाभली आहे. त्याबद्दल सोपानजी घरत साहेबांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष हार्दिक आभार व्यक्त करतोय. यावेळेला देखील पायाचा वेध घेणारा बॉल मागे लॉंग लेगला फिल्डर बॉलला कॅरी करतोय. मिळेल सिंगल. तर फक्त आणि फक्त धावसंख्येचा आकार, धावसंख्येचा आलेख इथे कमी केला जातोय. शेवटचा एक अंतिम बॉल. निर्विवाद वर्चस्व खऱ्या अर्थाने मॅच मध्ये टीम मोराचा पाडा संघाने आपल्या नावावरती केला. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आता अवघ्या एका बॉलचा खेळ शिल्लक मॅच नंबर 1 मधील. संदीपजी गोरट साहेब इथे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत, जे डेनोली टीमचे पुरस्कर्ते आहेत. त्यांचं देखील आपण सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. मॅच कंप्लीट. सामना जिंकला
फिल्डिंग करत असताना मोराचा पाडा टीमनं 73 धावा आता रोखल्यात. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचा खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड टीम मोराचा वाडा. अँड हार्ड लक टफ लक टीम मसा. देऊयात या मॅचचा मॅच